नमस्कार मित्रांनो, माझ्या स्वरित आर्ट गॅलरी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. ही मी आज पेंटिंग ॲक्रेलिक कलरने काढणार आहे कॅनव्हास बोर्डवर. आणि ही पेंटिंग आहे ना 6x8ची आहे. आणि मी 2 हिरण टाकलेत त्याच्यात, 2 झाडं म्हणजे सीनरी काढले सनसेटची. तर मी फर्स्ट वॉश मारतो पहिला. फर्स्ट वॉशच्या नंतर आपण कलरिंग चालू करू. तर फर्स्ट वॉश भरपूर पाणी होतं म्हणून मी कपड्यांनी पूर्ण पुसून घेतलं, म्हणजे फर्स्ट वॉश झाला. मी पहिला थोडासे बेस कलर मारून ठेवलेत. आता थोडी डिटेलिंग देतो. बघू शकतो आपण हा सूर्य आहे, म्हणजे मावळत होता तेव्हाचं सीन खूप बनवतं. इथे थोडं मी हायलाईट देतो तर कारण की प्रकाश पडतो. आणि मी साईडला पण थोडं डार्क केलं आहे. आणि मी सगळं शेड स्वतःच बनवून हे करतो आहे. मी रेडीमेड शेड वापरत नाही. हे मी क्लाउड थोडं कलर केलं. मी ही पेंटिंग बनवतो आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. मी इथे मला हा डार्क पोर्शन बनवायचा होता, पण मला असं वाटलं की रेड टाकलं का थोडं डार्क पोर्शन होईल, पण माझी चुकी झाली. पण तिथे डार्क पोर्शन होतं. नंतर मी बरोबर करून दिलं. तिथे ब्राऊनची शेड टाकला तिथे. मला असं वाटलं की बरोबर होईल, पण नंतर मला वेगळं वाटायला लागलं ते, म्हणून मग तिथे मी कलर चेंज केला त्याच्यावर. मी आता हिरणला कलर करतोय. माझी ही एका दिवसात होणारी पेंटिंग आहे. मी भरपूर कमी टाईममध्ये स्केच आणि पेंटिंग बनवतो. बघू शकता मी तिथे रेड मारलेला, तिथे मी आता ब्राऊन केलेला आहे. अजून तिथे नंतर मर्च होणार कलर, त्याच्यावर ऑरेंजची शेड देऊन मी नंतर करणार आहे. आता मी पाण्यातले रिफ्लेक्शन बनवतो हरिणचे. माझी ऑलमोस्ट पेंटिंग झाले. मी आता थोडं डिटेलिंग देतो. झाडांचे जे ब्रांचेस असतात ते थोडेसे काढतो, म्हणजे ते भरपूर कमी वाटतात, म्हणून मी थोडंसं ते टाकून अजून पेंटिंगचा शो वाढवतो.